दीपाली किचन मध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहे पालक पनीर। त्यासाठी आपण इन्ग्रेडियंट्स घेतलेले आहे। 1 पाव पनीर घेतला आहे आपण, अर्धा पाव पालक घेतली आहे आणि थोडंसं कोथिंबीर घेतला आहे आणि 5-6 मिरच्या आणि थोडंसं लसूण घेतला। चला आता आपण पालक पनीरची तयारी करूया। सर्वात आधी आपण पनीर फ्राय करूया। पनीर कट करून झालेलं आहे। आता आपण त्याला फ्राय करून घेऊया। त्यामध्ये थोडंसं तेल टाकूया, 1 चम्मच तेल टाकूया। तेलला गरम होऊ देऊया। तेल गरम होईपर्यंत आपण पालक टाकूया बॉईल होण्यासाठी। आपण गरम पाणी केलं आहे, गरम पाण्याला छान उकळी आली आहे, त्यामध्ये पालक टाकूया। गरम पाण्यामध्ये पालक टाकल्याने कलर छान येतो हिरवा। 1-2 मिनिटं उकळी देऊया आणि बंद करून देऊया। पालक छानपैकी झालेली आहे। आपण याला थंड होण्यासाठी एका बाउल मध्ये काढून घेऊया। पनीरला छानपैकी शॅलो फ्राय केला आहे आपण। हे तयार झालेलं आहे। याला आपण एका बाउल मध्ये काढूया। तेल गरम आहे तर त्यामध्ये आपण कांदा पण फ्राय करून घेऊया। दोन कांदे आहे कापलेले, त्याला छानपैकी फ्राय करून घेऊया। त्यामध्येच आपण लसूण टाकूया। लसूण पण छान फ्राय होऊ देऊया। कांदा छानपैकी फ्राय झालेला आहे। याला आता आपण बाउल मध्ये काढून घेऊया। फ्राय केलेला कांदा आणि लसूण, यामध्ये थोडी कोथिंबीर आणि 5-6 हिरव्या मिरच्या आणि स्टीम केलेली पालक, याला छान मिक्सर मधून काढून घेऊया आपण। पेस्ट तयार झालेली आहे। आपण बघूया, पेस्ट छानपैकी तयार झालेली आहे। पालक पनीर तयार करण्यासाठी आपण 2 चम्मच दही घेतली आहे, 1 चम्मच धने पावडर घेतला आहे, 1 चम्मच घरगुती मसाला घेतला आहे, 1 चम्मच कस्तुरी मेथी आणि 2 चम्मच लाल मिरची, 1 चम्मच हळद आणि 1 चम्मच मीठ आणि 3 चम्मच तेल घेतलं आहे। दही मध्ये आपण बेसिक्स मसाला ऍड करूया। तिखट, हळद, मीठ, धने पावडर, स्पेशल मसाला आणि कस्तुरी मेथी, याला छान मिक्स करूया। आता आपण बनवूया आता पालक पनीरची ग्रेव्ही। त्यासाठी सर्वप्रथम आपण तेल घेऊया। 1 क्यूब आपण बटर टाकूया। तेल गरम झालेलं आहे, त्यामध्ये आपण खडा मसाला टाकूया आणि थोडंसं जिरं टाकूया। त्यामध्ये आता आपण बारीक केलेली ग्रेव्ही टाकूया। तुम्ही बघू शकता ग्रेव्हीला छानपैकी कलर आलेला आहे। त्याला आपण 5 मिनिटं स्टीम होऊ देऊ। आता आपण चेक करूया। पालक छान स्टीम झालेली आहे। त्यामध्ये आपण बेसिक मसाले ऍड करूया। चला आपण चेक करूया। ग्रेव्हीला छानपैकी तेल सुटलेलं आहे। त्यामध्ये आता आपण पनीर ऍड करूया। मिनिटं आपण याला छान स्टीम होऊ देऊया। आता चेक करूया पालक पनीर। पालक पनीर छानपैकी झालेला आहे आणि स्मेल पण खूप छान येत आहे।
चला तर आपण याला बाउलमध्ये काढून घेऊया. चला तर पालक पनीर आपली तयार झालेली आहे, बघू शकता तुम्ही.